जगातील सर्वात कठीण डोंगररांग सह्याद्री, जिथे मोठमोठे इंग्रज इंजिनियर्स हरले, तिथे एक साधा धनगर जिंकला. नाव होतं शिंगरोबा धनगर. ज्यानं मुंबई आणि पुणे जोडणारा मार्ग दाखवला, पण बक्षीस म्हणून मागितला स्वातंत्र्य. आणि त्याच स्वाभिमानासाठी त्याला जीव गमवावा लागला. आज त्याच ठिकाणी मिसिंग लिंक प्रकल्प उभा राहतोय आणि मागणी होतीये त्या अज्ञात नायकाला न्याय देण्याची. कोण होते शिंगरोबा धनगर आणि का त्यांचं नाव आज पुन्हा घुमतंय? चला जाणून घेऊया. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंगरोबा धनगर यांना. ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील. शिंगरोबा कोण होते? त्यांनी मुंबई पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? त्याचीच ही खास स्टोरी. एक असा माणूस ज्यानं खऱ्या अर्थानं मुंबई पुण्याला जोडलं. एक असा माणूस ज्यानं बक्षिसात मरण मागितलं. एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं. अर्थातच ते व्यक्ती होते शिंगरोबा धनगर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाला शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. शिंगरोबा धनगर कोण होते? मुंबई पुणे मार्गाचे खरे शिल्पकार. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्या आणि आडवाटांची खडानखडा माहिती असणारा हा माणूस आज मिसिंग लिंक लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंगरोबा धनगर यांना. ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील. शिंगरोबा कोण होते? त्यांनी मुंबई पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? त्याचीच ही खास स्टोरी. साल होतं 1850. भारत मातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते. देशातलं धन, धान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिली रेल्वे धावली बोरी बंदर ते ठाणे. कित्येक गोरे तज्ज्ञ आले आणि डोकं खाजवून परत गेले. पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणं. मात्र मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कड्याकपाऱ्यांतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा, हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या. कित्येक गोरे तज्ज्ञ आले, डोकं खाजवून परतले, पण सह्याद्रींना कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग पछाडत होते, पण डोंगर वाटा काही सापडत नव्हत्या. शिंगरोबा धनगर आणि इंग्रजांची भेट. त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंगरोबा धनगर. शिंगरोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास. मेंढरं चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंगरोबा लांबून बघत होते. शिंगरोबांनी राजमार्ग दाखवला. रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात. हे शिंगरोबांच्या कुतूहलाचा विषय ठरलं. शेवटी राहवलं नाही आणि शिंगरोबांनी विचारलं, काय हरवलंय का तुमचं? काय शोधताय एवढं? हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली. आम्हाला मुंबई पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय. हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दडलंय. शिंगरोबा हसले आणि म्हणाले, चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. शिंगरोबांच्या बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. काही वेळातच शिंगरोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. एका धनगराच्या अनुभवापुढे सातासमुद्रापारची विद्या थकली होती. शिंगरोबांच्या अफाट बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्या भल्या इंजिनियर्सना सुटलं नव्हतं, ते एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं. स्वाभिमान आणि बलिदानाची गोष्ट. कमालीचे खुश झालेले गोरे अधिकारी शिंगरोबांना म्हणाले, माग काय मागायचंय तुला? पैसा, जमीन की जहागिरी? ती वेळ अशी होती की शिंगरोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंगरोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबाडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परकीय इंग्रज शिंगरोबांनाही बोचत होते. शिंगरोबा शांतपणे म्हणाले, साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या.
हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळानं सातासमुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपाळ्याची आग मस्तकात गेली. ज्या माणसानं त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंगरोबांवर कृतज्ञ इंग्रजांनी गोळा झाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंगरोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानानं हा घाट अमर झाला. शिंगरोबांचं स्मारक मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी. शिंगरोबांनी जिथे प्राणाची आहुती दिली तिथेच आज त्यांचं एक छोटंसं श्रद्धेचं देऊळ उभं आहे. आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा मिसिंग लिंक लोकांसाठी खुला झालाय. त्याला शिंगरोबांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरतीये. सरकार काय निर्णय घेईल तो घेईल, पण शिंगरोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली हे त्रिकाल बाधित सत्य आहे.